मध्ये आज लक्ष्मण हाके हे दाखल झाले होते आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं पाहायला मिळालं। माझ्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत। काय सांगाल सर, आज तुम्ही गेवराईमध्ये पोहोचल्याच्या नंतर दगडफेक, चप्पलफेक सगळं काही पाहायला मिळालं, तुम्ही त्या ठिकाणी आलात, काय काय घडलं? बघा, आम्ही आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढतोय। आम्ही आमचं फक्त प्रोटेक्ट झालं पाहिजे एवढंच म्हणतोय, तरी आम्हाला ते शिव्या देत आहेत, आव्हानं देत आहेत, पुतळे जाळत आहेत। बरं, हे पुतळे जाळायला कोण? तर आमचीच माणसं। माझ्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हक्क अधिकार, अरे आम्ही तुम्हाला कारखाने तर तुमच्या ताब्यात घेतले नाहीत, आम्ही तुमचे आमदार किंवा खासदार के तर मागत नाही, वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला घरी निश्चित बसवणार आहे। पण अजून आमची माणसं व्यवस्थेमध्ये शेवटच्या टोकाला आहेत, त्या माणसांचं रिप्रेझेंटेशन फुलफिल झालेलं नाही। तोपर्यंत तुम्ही आमचं आरक्षणाची ही झोपडी उद्ध्वस्त करायला निघालाय। ही भाषा मी गेली 2-3 वर्ष महाराष्ट्रानं बघितलेली आहे। किती वेळा कायदा सांगायचा, किती वेळा सोशल जस्टिस सांगायचा, किती वेळा स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स सांगायचे, किती वेळा संविधानाचं तत्त्व सांगायचं। एक माणूस उठतो आणि मुख्यमंत्र्याची आयमाय काढतो, हे या आमदाराला चालतं? हा मला श्वान म्हणाला। माझ्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये श्वानाची काय किंमत आहे आम्हाला माहिती आहे। हा वारंवार मला कुत्र्याची उपमा देतो, हा आमदार आहे, आमदार पदाला शोभतं याच्या। आम्ही जशी संविधानाची भाषा बोलू शकतो, तशीच आम्ही क्रांतीची, बंडाची आणि समोरासमोर लढाईची भाषा सुद्धा बोलू शकतो। आम्हाला कुणीही गृहीत धरायच्या भानगडीत पडायचं नाही, येड्यात काढायचं तर विषय लांब। मी कुठे आहे आता? बीड जिल्ह्यामध्ये, माझं गाव 600 किलोमीटर अंतरावर आहे। महाराष्ट्रामध्ये फिरतो, एकही भाग असा नाही की मी तिथं गेलो नाही। त्यामुळे असल्या लोकांनी पिढ्यानपिढ्या आमच्या बॅच झाल्या, आता खूप शोषण झालं आहे आमचं, शोषण। आम्ही मतं तुम्हाला द्यायची, तुम्ही कारखाने काढायचे, तुम्ही पैसे कमवायचे, हजारो कोटीच्या मालकी तुमची काय गांजाची शेती आहे का? पैशातून सत्ता आणि सत्तेमधून पैसा, एक पंडित गेला की दुसरा पंडित, दुसरा पंडित गेला की पवार, वारे, आणि आम्ही मतदान करायचं। नेमकं काय झालं होतं तिथं? एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि चप्पलफेक झाली, तुम्हाला हे असं काही होईल याची कल्पना होती यापूर्वी? आम्ही म्हणतोय आमचं आरक्षण टिकू द्या, हे म्हणतायत, शिव्याची भाषा बोलतायत। आम्ही म्हणतोय अरे आमची लोक पण येत आहेत, आमचा पण विचार करा, हे आमच्यावर दगडफेक करतायत। चाललंय काय नक्की? अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीच आयमाय काढली जाते, तर आम्हाला चप्पल, दगड, शोषित, वंचित गावातली माणसं आहोत। पण आमची माणसं ज्या दिवशी जागी होतील ना, अरे लांडगे आणि वाघ फाडून खाणारी अवलाद आहे आमची। त्यामुळे आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका। नर्मदेच्या तीराच्या पलीकडं अटक कटकपर्यंत मराठी साम्राज्य घेऊन जाणारी माणसं आहोत आम्ही। दिल्लीच्या तख्तावर 3 वेळा बादशाला आम्ही बसवलंय। त्यामुळे आमचा वारसा, आमचा जाज्वल्य इतिहास ज्या दिवशी आमच्या माणसांना कळेल ना, तुमची पळताभुई थोडी होईल। आता पुढे काय भूमिका असणार आहे सगळ्या राड्याच्या नंतर तुमची? महाराष्ट्र बघतोय, आमचा जीव गेला तरी चालेल, यांनी गोळ्या घातल्या तरी चालतील, आमच्या गाड्या फोडल्या तरी चालतील, पण आम्ही आमच्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाचं संरक्षण करू। पोलीस तुम्हाला समजावत होते ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये एंट्री करत होता शहराच्या आतमध्ये, त्यावेळेला तुम्हाला नोटीसही दिली, काय नोटीस होती आणि काय म्हणणं होतं पोलिसांचं? पोलिसांचं कर्तव्य करतात, कायदा सुव्यवस्था फॉलो करणारी माणसं आम्ही आहोत। आम्ही ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी कधीही राष्ट्राच्या विरोधामध्ये कधीही बंड केलेलं नाही। त्यांचं काम आहे ते करत होते, पण माझ्या लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षित वातावरण, त्यांच्या मनामध्ये थोडीशी सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी तिथं आलोय। जिथं माझा पुतळा जाळला तिथं मी आलोय। अरे पुतळे काय जाळताय हिजड्याच्या अवलादीनो? अरे मी तिथं आलो तर मला जाळायचं होतं ना। तुम्ही त्या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर सुरुवात कोणाकडून झाली? कारण खूप मोठा राडा झाला, त्यानंतर तुम्ही दंडही बघा, हे बिल्डिंगच्या मागं लपून आमने सामने तर यांची धमक नाही, हे कायमच लपून छपूनच करत आलेले आहेत आजपर्यंत। चौकात येऊन उभा राहिलो होतो, चौकात। काय आव्हान असेल आता आमदारांना, स्थानिक आमदारांना? त्यांचे सगळे कार्यकर्ते आले होते तिथे। हे बघा, माझी हात जोडून विनंती असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कायद्याच्या सभागृहात तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर असते। एवढं साधं लॉजिक जर ह्या आमदारांना माहीत नसेल, ह्या पंडिताला माझं सांगणं आहे आणि सोळंकीला माझं सांगणं आहे, प्रकाश सोळंकी आणि विजयसिंह पंडित, तुम्ही दोघांनी राजीनामे द्या त्या प्रश्नावर, आणि मग तुम्ही आंदोलनामध्ये उतरा।
आमची मतं तुम्ही घेतली, तुम्ही निवडून आलाय, कायद्याच्या सभागृहात गेलाय, सत्तेत बसलाय, देवेंद्र फडणवीसाच्या सत्तेचा लाभ घेताय आणि तुम्ही ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करायला चाललाय. राजीनामा या दोघांनी द्यावा, परत या प्रश्नावर निवडणुकीला सामोरं जावं. नक्कीच. मात्र आता 29 तारखेला मोठं आंदोलन सुरू होणार आहे मुंबईमध्ये, त्या अनुषंगाने तुमची काय भूमिका असेल? आता मुंबईमधल्या आगरी कोळी भंडारी बांधवांना माझं सांगणं आहे, तुम्ही सुद्धा ओबीसी आरक्षणामध्ये येतात, तुमचे सुद्धा नगरसेवक, शिक्षण, नोकऱ्यामध्ये महापौर होत आहेत. ही माणसं जर यामध्ये आली, राज्यकर्ते, शासनकर्ते, डॉमिनेटिंग कास्ट म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ती माणसं जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये आली तर ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त होणार आहे. आत्ता जर तुम्ही जागा झाला नाही, एकत्र आला नाही, आंदोलनात सामील झाला नाही, तर तुमचं 1994ला मिळालेलं ओबीसीचं आरक्षण 2004 साली एका गव्हर्नमेंट म्हणजे एका GRद्वारे तुमचं त्याच वेळी उद्ध्वस्त झालेलं होतं आणि आज रोजी ते 58 बोगस कुणबी नोंदीद्वारे आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. नक्कीच. मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी असा इशारा दिला सरकारला की सरकार उलथवून टाकू. आमच्या मतदानाचा अधिकार काढून घेतलाय. आमच्या लोकांना कळणार नाही, आमच्याकडे मतं नाहीत. 14-15% मताला जर शासन घाबरणार असेल, 50-60% मतदान आमच्याकडे आहे. अख्ख्या महाराष्ट्राला आव्हान करतोय, गाव वगैरेतल्या लोकांनी एकत्रित यायचं आणि 14-15% जर भूलथापांना जर सरकार बळी पडणार असेल तर 60% ओबीसीचा क्वांटम आणि माझी आंबेडकरी जनता, आदिवासी जनता जर एकत्रित झाली तर या प्रस्थापित व्यवस्थेला उलथून टाकायची 2025 सालामध्ये क्रांतीची भूमिका बजावावी लागेल. आजच्या सगळ्या या राड्यानंतर तुम्ही काय पोलिसांना मध्ये तक्रार देणार आहात काय? हे बघा, मी रोज फिरतोय. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पर्यायानं गृहमंत्र्यांना सांगेन, तुम्हीच असुरक्षित आहात तर माझं काय? आम्ही जीव गेला तरी चालेल, आम्ही आमच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांच्या घरी जाणार, आमच्या हक्क अधिकारावर बोलणार, प्रस्थापित व्यवस्थेवर बोलणार, घराणेशाहीवर बोलणार. नक्कीच. धन्यवाद. आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके होते. गेवराईतील राड्यानंतर आता त्यांनी आमदार विजयसिंह पंडितांना त्यांनी राजीनामा देऊन या संपूर्ण आंदोलनात उतरावं असं आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.